हे मला मारायला तुझं लक नाही आहे ब्राउनी खायचं काळा. तो काकूने मला गिफ्ट दिलंय. थँक्यू. नाही आणायचं आहे. जावा तुम्ही. मला 3 ठिकाणं काम बिगाणं करायचं नाही. मला केक मिळणार नाहीये. जावा तुम्ही. सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे माझा बर्थडे अँड आय एम व्हेरी मच एक्सायटेड. अँड आज काकूसुद्धा आल्यात, एकदम मुहूर्तावर आल्यात. सो आज आम्ही केक कापणार आहे अँड जाणार आहे हॉटेलला. अँड यावेळेला मी जास्त जणांना इन्व्हाइट नाही करणार आहे. आमचं मी फॅमिली सेलिब्रेट करणार आहे. अँड काल रात्री मी 12 वाजता माझे स्टेटस मी स्वतःच ठेवले होते, हॅपीएस्ट बर्थडे टू मी. सो त्याच्यासाठी मला एक 3-4 रिप्लाय आलेत. सो मी त्याचे आता रिप्लाय दिलेत. आणि माझे कॉन्टॅक्ट्स कमी आहेत, जास्तीत जास्त एक 10 ते 12 आहेत. आणि त्यातले पण निम्मे माझे टीचर्स असे. आणि जे 2-4 फ्रेंड्स होते त्यांचे आता 4-5 आलेत मला. सो तर आईचा मोबाईल जुना आहे, तिच्यामध्ये जास्त विशेष आलेत माझ्यासाठी. सो मला त्यांना सुद्धा थँक्यू म्हणून रिप्लाय करायचा किंवा आई करेल. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अँड द बेस्ट थिंग की आजपासून मी झालेलो आहे टीनेजर. आय विल बी कॉलन ॲज टीनेजर. कारण आता 13th 14th 15th असं चालू होणार आहे. 12th नाही होत त्यामध्ये, 13, 15, 15, 14 वाव आता सगळं त्यामध्ये चालू होणार आहे. अँड सो आज आम्ही जाणार आहे हॉटेलमध्ये, सेलिब्रेशन करणार आहे. गाईज आई काल गॉगल घेऊन आले. हा फार मोठा आहे. तो कुठं गेला दुसरा? जुनं कुठं आहे तो? तिकडे ठेवला. रुंजीचं ठेवलीस का? तो बसतोय मला, पण ती देत नाही मला. तो ब्लॅक एक आहे आणि हा पर्पल एक आहे. हा पर्पल. नाही हा नाही, हा काळा चांगला दिसतो ना. सी हा काळा आहे आणि हा हे नाही, काळा चांगला दिसतोय. आणि बघा काळ्याला सोन्याची पॉलिशिंग आहे, याला नाही आहे. सो मी काळं घेणार आहे. मला काळा पाहिजे. नाही गाईज, तर आता मी आता मी शाळेत आलेलो आहे. अँड आता मी खायलोय किटकॅट. आणि रुंजी पण आता किटकॅट खाणार आहे. हो ना, मी रोज शाळेत आल्यानंतर एक ओरिओ तो किटकॅट खातो. कारण डीमार्टला जाऊन आला तर एका महिन्यात आम्हाला सगळं संपवायचं असतं. दिस इज आवर रुटीन. सो मी हे खातो. अँड मला खूप छान रिप्लाय सुद्धा आलेत. ही पण आलेली आहे. मला फार छान रिप्लाय सुद्धा आलेले आहेत काही जणांचे, असे डिफरंट, असे जे मी एक्सेप्ट पण केले नव्हते. आणि याला सगळ्यांनी चांगली दिसून आहे इकडे अशी फार छान रिप्लाय आलेत. आणि मी रीड करून दाखवणार आहे तुम्हाला. अगं मी कुणाला जायचंय, कुणाला मला चष्मा कोणाला आणायचा आहे? मला चष्मा नाही आणायचा आहे. जावा तुम्ही. मला 3 ठिकाणं काम बिगाणं करायचं नाही. मला केक मिळणार नाहीये. जावा तुम्ही. सो तर जसं की तुम्ही बघितलं की बर्थडे ज्याचा आहे त्याला सोडून त्यांनी गेलेले आहेत केक आणायला. सो आता माझा बर्थडे तरी सुद्धा मी घरी बसलोय. 1 मिनिटाचा फोटो आलाय. सो तर आईने आता मला केकचा फोटो पाठवला आहे आणि त्यातला मी एक चूज केला आणि मी तिला रिशेअर केला फोटो. सो आता ती केक घेऊन येते. आणि ॲक्च्युली मला हवा होता बर्थडे गिफ्ट, जसं की तुम्ही मगाशी ऐकलं मगाशीच्या क्लिपमध्ये. मला हवा होता लेन्सकार्टचा स्क्रीन ब्लू ग्लासेस, पण मला नाही मिळालं कारण तिथं रेट्स फार जास्त आहेत त्याचे. अँड बाबा म्हणत होते दुसरीकडनं 0 नंबरचा आपण चष्मा आणूया, पण त्याची क्वालिटीनुसार काय ठरते ते नाही ठरते ते काय माहीत नाही. बाबा म्हटले जर मिळेल तर आणणार आहे, आणि आई तर नाहीच म्हणले. पण आता काय होतं मला माहिती नाही. पण ॲक्च्युली मला हवा होता कारण माझा स्क्रीन टाईम जरा जास्त आहे. कारण जेव्हा सुट्ट्या वगैरे उन्हाळ्याच्या असतात तेव्हा 6 आवर्सपेक्षा जास्त असतो. अँड आता जो नॉर्मली आहे तो 2 ते 1.5 आवर्सचा असतो. सो मला ते कमी करण्यासाठी, म्हणजे की डोळ्यावर काही इफेक्ट पडू नये, सो मला हवा होता स्क्रीन ग्लास. पण मला बहुतेक आय डोंट नो आता काय होतं आहे. पण आता ते यायला लागलेत, बघूयात आता काय होतं. सो तर मी इथं आलो होतो चष्मा आणायला. मी तर ऐकल्याशिवाय राहणार नाही. सो मी यांना घेऊन आलो होतो इथे. ते चांगलं दिसतंय.
हा हे छान दिसतंय. अद्वैतकडे की असला तो लक्ष्मीच्या पालांनी बदला हे वरचं हा हा चांगला दिसतो. चेहरा मोठा आहे असं लहान असं ओल्ड वाटतं. हिचा पण असाच आहे चष्मा रुपालीचा. मोठा चष्मा तुम्हाला चांगला दिसतो. हाच भारी दिसतो. हे लिहिलेलं जात नाही. क्लास बदलला रे. A few moments later. सो तर गाईज दिस इज माय टुडेज आउटफिट. मी डेनिम घातली आहे आणि हा शर्ट घातला जो की मी ट्रेंड्समधनं घेतला होता. स्पेशली बड्डेसाठी दिवाळीत घालायचा होता पण दिवाळीत घालायचा चान्सच मिळाला नाही, सो मी आत्ता घातला आहे. अँड या मुलीने ग्रीन घातली माझं बघून, पण मी ग्रीन आधी घातलेलं, मी ग्रीन काढलं आहे म्हणून त्याचा पोपट झाला आहे. पण ही काय करते, हिला लागलं आहे, तिला रक्त आले. बाबा कुठे आहे? सी दिस इज माझा चाकवण घ्यायचार होता तो. हे लाव नदी ऑप्शन कर, दिवा पंखा बंद करायला पाहिजे. मला बसवू द्यात. ही तर हेच घेऊन बसली आणि यावेळेला काय केलं नाही आम्ही. हे कोणीकडे जास्त यावेळेला आम्ही केलं नाहीये. हे उत्तर आहे ना. नको इकडं इकडं मार की या बाजूला नको. ते काढायले ते फोटो काढायले नको का डोक्यावर कायच डोक्यावर ते. थांब थांब आई नको थांब थांब ग थांब. उंगोपणा करू नको. तिकडनं हे माग कसं थोडा व्हिडिओ करून जे पुढे ये. उभा उभा उभा. बंद कर. फोटो काढ पदरडी म्हणायचं. बंद कर आता. साधा फोटो काढ. हे मला पुष्कर घालायले. इकडे बघ रंजी. ढगात बघू नका. इथं बघा. माझ्याकडे इथं झालं काय? आणि हे हिचली लाईट लावली नाही बघ कोणतं. आतला बल्ब जिथनं बल्ब काढला तिथं लावला. कस काय इलेक्ट्रिक बल्ब होता. जाणं शक्यच नाही. इथला तिथं लावलेत. त्याच्यावरनं सगळे चाम गेलेले आहेत. कोणता बल्ब गेलाय? कुठला गेलाय बल्ब दाखवायला? कमी जास्त होत बसला नाही होतो. गुरुंजी वरचं खाऊ नको तसं. तो इलेक्ट्रिक ओ विचार आलं. गेटची किल्ली आणली आजीने आणली. ये अरे मी आत्ता बघितलं नाम तिरपा लावलाय. सगळा फोटो तसं आलं आणि आम्ही काय केलं, घाई करून आधी केक कापून घेतला आणि केक कापल्यामुळं मला असं हातात धरून असा फोटो काढायचा होता, तो मिळाला नाही. इतकी घाई होती ना मला. आणि काकू तुम्हाला हे प्रश्न पडला असेल काकू का नव्हत्या, कारण काकू तिथं कुठं तर त्यांचं सांगलीला काम होतं, सो ते तिथं गेल्या होत्या आणि त्यांना यायला जरा उशीर झाला. मग त्यांना म्हटलं तुम्ही येऊन जाऊन हेलपाटे करत बसू नका, डिस्टर्ब करते त्यांच्या अपार्टमेंटवाले एक शहाण्याने. हां मग त्या काकू त्यांना येणं जाणं नको सारखं म्हणून त्यांना तिथंच थांबा म्हणलं आम्ही येतो. कोण म्हणून सांगू पण दिलं. तर काहीच आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये आणि इथं कोणच नाही आहे, एक पण टेबलवरती कोण बसलं नाही आहे. सियर हां थांब, एकाही टेबलवरती कोण नाही आहे.
कोणच नाहीये. कुठं बसू? आय एम बर्थडे बॉय, आय विल सिट हिअर अँड सी हिअर. हा पूर्ण मिरर रिकामा आहे, मागेही कोण नाही आहे. आय एम ओनली वन अलोन हिअर. अँड माझ्या फोनमध्ये चांगला फोटो येत नाही, सो मी आईचा फोन आणणार आहे आणि आईच्या फोनमध्ये व्हिडिओ करणार आहे. इथनं आहे एंट्री, आहे सोफा. इथं आम्ही आता फोटो काढणार आहे. अँड तिथं रिसेप्शन पण आहे वरती हॉटेलचं. तिथं रेस्टॉरंट आहे आणि इथे वरती रूम्स आहेत, म्हणजे की रिसेप्शन आहे. सो या. सो काकूने मला गिफ्ट दिलं आहे, थँक्यू. ते आहे टुडे स्पेशल. तर पेस्टो पनीर टिक्का एक मागवला आहे अँड चीज कॉर्न टिक्की एक मागवला आहे. सो हे इथं होतं की पिटिया अँड सी इथं आम्हाला आमचं स्टार्टर मिळालं होतं. हे आहे चीज कॉर्न टिक्की आणि ही लाईट एक मला त्रास देत होती. अँड तिथं मी मध्ये माझा कॅमेरा ठेवला होता आणि त्यांनी तर चटणी ठेवत मध्ये हात घातला माझ्या कॅमेऱ्याच्या. अँड इथं ते चुकून कबाब म्हणाले. सो बाबांना काय तर वेगळंच वाटलं की चुकीची ऑर्डर दिली, पण तसं नव्हतं. आणि मी तिथं मागं टुडे स्पेशलमध्ये वागून बघालतोय नक्की कबाब आहे का टिक्की काय आहे. आणि इथलं जेवण असलं मस्त होतं, मीन्स 10 out of 10 रेटिंग. म्हणजे मी काय करत असतो, जेव्हा एकाचा बड्डे असतो मी अल्टरनेट हॉटेलमध्ये जातो. म्हणजे की एकदा पालवी झालं, म्हणजे आता हा वेजविला झाला, असं म्हणजे अल्टरनेट असतं. आणि आम्ही सुद्धा वेगळ्या हॉटेलमध्ये जाण्याची रिस्क अजिबात घेत नाही. म्हणजे जर जायचं असेल तर आधी कोण कोण जाऊन आले त्यांना विचारतो आणि मग जातो. कारण आम्हाला आमचं जे काय हे आहे ना, काय म्हणते, हां, सेलिब्रेशन स्पॉईल करायचं नसतं म्हणून. कुठंही गेलं ना, सगळ्यात आधी मला तिथले लाईट्स आवडतात. म्हणजे की रेस्टॉरंट असो, कार्यालय असो किंवा काहीही असो, लाईट असले युनिक असतात ना, मला व्हिडिओ करावा वाटतो. अँड सी इथं आमचं मेन कोर्ससुद्धा आलं होतं. फर्स्ट इट वॉज बटर रोटी अँड सेकंड इट वॉज व्हेज पटियाला. अँड सेकंड जी भाजी होती ती होती व्हेजविला स्पेशल. म्हणजे की फर्स्ट 2 कंबाईन भाज्या असतात. एक व्हाईटवाली छान वाटली मला, व्हाईटवाली इज माय फेवरेट. अँड सेकंड इट इज नॉर्मल पनीर. अँड इथं मी खुश होत होतो कारण मला कॅमेराची चांगली सेटिंग मिळाली होती काहीतरी लावायला. इथं त्यांनी जग होता ना पाण्याचा मोठा, त्याला मी टेकवून लावलं होतं आणि मला चांगला अँगलसुद्धा मिळाला. और यहाँ के जेवण के बारे में क्या ही कहना, इतना अच्छा खाना. अँड देन लास्टली आम्ही मागवलं होतं पुलाव. अँड इथं रुंजींनी ओरिओ शेक मागवलं होतं. आई बाबांनी परवाच डीमार्टमधनं आणले होते ओरिओ, तरी तिने मागवला. पण मी कशाला मोका सोडतोय, मी पण इथं पटकन फोटो काढून घेतले 4-5. आणि ही बघायला दम पण लई लगेच मध्ये हात घालायची आणि मी तिला थांब म्हणतोय. तर आजूबाजूचे सगळे म्हणजे तोंडाकडे बघायला आहेत, बाबा हसायलेत, पण मला कसलाच फरक पडत नाही. मला आधी चांगला फोटो हवाय. म्हणजे माझं हेच मत असतं, कुठं जरी गेलं ना त्या गोष्टीची आपण एक मेमरी बनवायची असते. चल ना, एक फार झाडू नको. पण तिथं मी तिला फायनली दिलं, म्हणजे मला द्यावं लागलं. बघ आता ते घेतले, काहीतरी उपयोग नको खाल्ल्याशिवाय दुसरा. बघ गेलं ते गेलं, आणि खाली बिस्किट असतात ती गिळत नाही. बघ आता तुझी गंमत. म्हणून मी आधी फोटो काढत असतोय. हे मला मारायला, मी तो फोटो काढायला संपवली पण नाही. द्यायला सांग की टेस्ट द्या, टेस्ट द्या. जेवण छान आहे. आई मला आता आईस्क्रीम खायचं. मला ब्राउनी पाहिजे होती, तर नाही आहे ब्राउनी. तुझं लक नाही आहे ब्राउनी खायचं. काळा कोण, हे बघ तिथं कोण ऑर्डर देत नव्हतं म्हणून नव्हती ब्राउनी. नाही संपलं.
बर बर हा बर बरं आणतो. सो तर काय आता मी चाललोय आईस्क्रीम आणायला. मग अशी गेलो नाही मी कारण रुंजीला जरा बरं वाटत नव्हतं. सो मी तेव्हा घरी आलो आणि हा फोन झूम का दिसायला असं असं धरावं लागलं. राहू दे. मी आईस्क्रीम घेतलेला आहे बघा. कॅमेरा चालू केलं कॉइन सुद्धा पडला. सो तर असं झालं आहे की मी घाईघाईमध्ये गेटची किल्ली नेली नाही. सो आता गेट बंद झालेला आहे, नो एंट्री. सो आता ही वरती गच्ची दिसते, या गच्चीतनं मी आता किल्ली टाकायला सांगितली. सो तिथनं किल्ली आल्यानंतर खाली मग मी आत जाणार. तोपर्यंत बहुतेक आईस्क्रीमचा फालुदा होऊन जाईल. या दॅट्स राईट. घरी जे केकवरती चॉको चिप्स आले ते त्यामध्ये आम्ही खाऊ, बोलायला पण येणार मला, ते त्यामध्ये घालून आम्ही मस्तपैकी फालुदा एन्जॉय करणार आहोत. एकतर म्हणजे चूक आमची नाही आहे. बाबांनी ते हे मागितलं होतं कप. ते कप तिथं मिळतं एकतर महाग आणि क्वांटिटी कमी, पण तरीसुद्धा त्यांनी मागवलं आहे. तर त्यांना खाऊ दे कुल्फी त्याची, आणि ते लगेच वितळतं. ॲक्च्युली अमूलचे जे कप आहेत ना ते वितळत नाहीत. ही काय करायली, ही टाकत पण नाही आहे काय. टाक इकडं, टाक गाडीवर नको टाकू, इकडं टाक. आलो. दॅट्स इट फॉर टुडे. आणि आजचा हा व्लॉग इथंच एंड होता. आणि जर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.